महाशिवरात्रीचं औचित्य साधत पुण्याच्या सिंहगड रोडलगत धायरी गावाचे ग्रामदैवत धारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी महाशिवरात्र निमित्त पाहायला मिळाली आहे। श्री धायरेश्वराचं देवस्थान हे 1978 मध्ये निर्माण झालंय। 350 वर्षापूर्वीचं हे देवस्थान आहे। मंदिराच्या परिसरात 7 शिवलिंग आहेत जी प्रकट झाली। त्याच ठिकाणी शिवभक्त जैतुजी बाबांनी समाधी घेतली आहे। चैत्रवद्य चतुर्थीला श्री धायरेश्वराची यात्रा भरते। महाशिवरात्रीला भाविकांना फराळाचं आयोजन करण्यात येतं। मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय। हा सगळा भक्तिमय परिसर पाहताना मन प्रसन्न होतं। या मंदिराविषयी अधिक माहिती सोमनाथ रायकर यांनी दिली आहे। धायरेश्वराचं मंदिर हे 350 वर्षापूर्वीचं आहे, पुरातन काळातलं आहे। हे रायकर घराण्यातील मूळ पुरुष जैतुजी बाबा रायकर यांच्या भक्तीने स्वतः शिवभक्त शिवशंकर इथं प्रगट झालेले आहेत आणि याचा जीर्णोद्धार 1980 मध्ये झालेला आहे आणि शहरालगत मंदिर असल्यामुळे या ठिकाणी श्रावण महिन्यात दर सोमवारी चैत्रवारीला इथं महाशिवरात्रीला इथं भरपूर प्रमाणात गर्दी होत असते। महाशिवरात्रीला या ठिकाणी दिवसभर फराळाचा सोय केलेली असते। दुसऱ्या दिवशी जेवणाची सोय केलेली असते। श्रावण महिन्यात इथं दर सोमवारी दूध वाटप केलं जातं आणि समाजोपयोगी इथं भरपूर कार्यक्रम केले जातात। धायरी गावातील एक अति प्राचीन शिवकालीन मंदिर आहे। हे भाविक भक्तांचे खूप मोठे श्रद्धास्थान आहे। ह्याला एक खूप मोठा इतिहास आहे। धायरी गावातील अति प्रसिद्ध मंदिर आहे। हे धायरी गावचं एक भूषण म्हटलं तरी चालेल की ह्याचा आम्हाला अभिमान आहे की धायरेश्वर मंदिर आमच्या इथे आहे आणि आम्ही त्याचे रहिवासी आहोत। इथं महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते, तसेच श्रावणी सोमवारामध्ये पण मोठी इथे गर्दी होती, परत यात्रा भरती दर वर्षाला, असं आहे। प्रतिनिधी श्रद्धा कोतवाडेकर, NTV न्यूज पुणे।